ती रविवारची बिर्याणी म्हणजे एक प्रेमळ आठवण. रविवार उजडला, घरभर शांतता होती, पण मनात एक गोड हालचाल. त्याचं आज काहीतरी झणझणीत बनव ना ग, हे मागच्याच रात्रीचं बोलणं अजून कानात घुमत होतं. म्हणून ठरवलं आज बिर्याणी, पण निवांत आणि मन लावून करायची. चिकन घेतलं, नीट धुतलं, त्यात हळद, धने पावडर, थोडंसं मीठ आणि 2 वेळा आलेलं हळद. कारण मसाला लावणं म्हणजे केवळ कृती नाही, तर एक ते नातं असतं त्या चिकनशी आणि त्याच्याशी. ते मुरत ठेवलं आणि मी एक कप गरम चहा घेत खिडकीजवळ बसले. संध्याकाळचं हलकंसं ऊन आणि मनातला रविवार म्हणजे वेळ आणि आपण याचं एक शांत मैत्र. कढईत तेल तापवलं, कांदा टाकला आणि तो कुरकुरीत होईपर्यंत परतत राहिले. टोमॅटो पेस्ट मिसळली, सगळं एक संध झाल्यावर स्पेशल मसाला टाकले. गंध दरवळत होता स्वयंपाकघरातून ते हॉलपर्यंत. तो टीव्ही समोर होता, पण सुगंधानं त्याचं लक्ष वेधून घेतलं. काय भारी वास येतोय ग, हे एकच वाक्य पुरेसं होतं माझ्या सगळ्या मेहनतीसाठी. मसाल्यात चिकन परतलं, भात शिजवला मापानं, शांतपणे. शेवटी सुरुवात झाली ती लेअरिंगची. खाली मसाला, वर भात आणि साजूक तूप आणि कोथिंबीर. वरून झाकण घालून दिला दम, हळू आचेवर. ते म्हणजे जसं घट्ट नातं होतं तसं, वेळ देणं, प्रेमानं शिजवणं. दरम्यान त्याच्या टीव्हीवर सामना रंगात आला होता आणि माझ्या किचनमध्ये समाधान. जणू 2 निराळे जग, पण एकाच घरात. बिर्याणी तयार झाली, वाढली. त्याने पहिला घास घेतला आणि थोडं थांबून एकच शब्द उच्चारला, परफेक्ट. या एकाच शब्दात माझा दिवस, माझं श्रम, माझं प्रेम सगळं सामावलेलं होतं. रविवार संपला, पण त्याचा गंध, चव आणि त्याचं हसू सगळं लक्षात राहिलं. कारण कधी कधी जेवण म्हणजे फक्त पोटभर जेवण नसतं, तर ते एक असतं घट्ट नातं, आठवणी, प्रेम आणि वेळ याचं. ती रविवारची बिर्याणी साधी होती, पण त्यात माझं सर्वस्व होतं. ती बिर्याणी साधीच होती, रविवारच्या रोजच्या जेवणासारखी. ना खास रेसिपी, ना कुठला तडका मसाला, पण त्याची मज्जाच काहीतरी वेगळी होती. कारण त्या बिर्याणीमध्ये मी घातलं होतं माझं संपूर्ण लक्ष, मनापासून केलेला प्रयत्न आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य यावं म्हणून एक छोटासा प्रयत्न. मला हव्या त्या गोष्टी मिळाव्यात म्हणून राबणारा तो मात्र स्वतःच्या सुखासाठी कधी लक्ष देत नाही. आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी माझा हा बिर्याणीचा प्रयत्न आज नक्कीच